वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता मी निघालेले आहे बाहेर पनवेलला जाण्यासाठी. कारण पण असंच आहे की माझी बहीण, तुम्हाला माहिती असेल, पृथा माझ्या काकांची मुलगी आहे आणि ती आमच्या घरामध्ये सगळ्यात लहान मेंबर आहे. आमच्या घरातलं सगळ्यात लाडकं आणि लहान मेंबर. आणि आता तिचं सुद्धा लग्न ठरत आहे. अँड या सगळ्या गोष्टी आम्ही आतापर्यंत रिव्हील नाही केल्या. खूप दिवसापासून चर्चेत होत्या, भेटीगाठी झाल्या, बऱ्याच गोष्टी झाल्या, बट तरीसुद्धा अजून रिव्हील नव्हत्या केल्या. बट फायनली तिचा टिळा होणार आहे आणि लवकरच 2 दिवसातच तिचा टिळा आहे आणि त्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे. सो मला जायला जमलं नाही ऑफिसमुळे, बट मी आता संध्याकाळी निघणार आहे. ऑफिसचं काम सगळं काही आटपलेलं आहे. आता जस्ट रेडी झाली आहे. सूरज अजून ऑफिसवरनं आलेला नाही आहे. सो आय थॉट की सूरज येईल. सूरज मला बोलला मी तुला खालीच पिक करतो आणि आपण लगेचच जाऊया. सो आम्ही निघालेलो आहे पनवेलला जाण्यासाठी. कारण काय पृथाच्या टिळ्याची तयारी करायची आहे. म्हणजे समजलंच नाही कधी एवढूशी आमचे छोटंसं बाळ एवढं मोठं झालं आणि आज तिचा टिळासुद्धा होणार आहे आणि तिचं लग्नसुद्धा होईल काही दिवसांमध्ये. तर आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत. कारण का आत्ता दादाचं घर झालं, त्याचे व्हिडिओज तुम्ही बघितले असेल. लगेच पृथाचा टिळा आहे, परत दादाचं लग्नसुद्धा पुढे येणार आहे. सो सगळ्याच गोष्टी, परत आमच्या बबडीचं काय ना काय होत असतं. सो सगळेच इव्हेंट आता फेस्टिवल्स येतील, तर सगळं काही असं लागून आलेलं आहे आणि मी तर खूप एक्सायटेड आहे पृथाच्या टिळ्यासाठी. आणि आज मी चालली आहे कारण काय आम्हाला काहीतरी डेकोरेशनच्या गोष्टी करायच्या आहेत, काहीतरी वेगळं बनवायचं आहे. सो पृथी बोलली की तू ये. अँड येस, तिला मेहंदीसुद्धा लागणार आहे. सो तिची मेहंदी काढणार आहे. आणि फर्स्ट म्हणजे आपण असं नॉर्मल मेहंदी तर लावत असतो, पण तिची टिळ्याची मेहंदी आणि ती खूप स्पेशल असणार आहे. म्हणजे आमच्यासाठी तरी खूप स्पेशल असणार आहे. कारण काय तिला फर्स्ट टाईम असं नवरी म्हणून मेहंदी लागणार आहे. सो स्टे ट्यून. आज आम्ही काय काय डेकोरेशनची तयारी करणार आहोत, काय काय तयारी करणार आहोत टिळ्यासाठी, ते सगळ्या डिटेल्स जे आहेत ते मी तुम्हाला देईलच व्लॉगमध्ये. सो व्लॉग एंडपर्यंत बघा आणि आपण पृथाची रिॲक्शनसुद्धा जाणून घेऊया की तिला कसं वाटतंय, काय फिलिंग्स आहेत. कारण काय आता ती एका गोष्टीमध्ये अडकणार आहे आणि एक नवीन प्रवासाची सुरुवात करणार आहे. सो लेट्स सी तिचं काय रिॲक्शन असणार आहे ते. सो फायनली पोचले मी आता पृथाकडे. अँड दीदी आली. काका भेटले मला खाली. हाय. झाली का मेहंदी काढून? एक हाताची झाली फ्रेंड. मस्त. बाबा आमची नवरीबाई सस्ती आता. काय कसं वाटतंय तुम्हाला? मस्त 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 वाटतं एकदम. बघू आता उद्या परवापर्यंत रियालिटी हिट होईल तेव्हा. असं करा. छान झाले. हे अशीवाली डिझाईन ना रंगल्यावरती खूप छान दिसते. म्हणून मी मागे पुढे तशीच सांगितली. आल्या डॉक्टर मॅडम पण आल्या. हॅलो. हे कुठे येतात ते? निखिल घेऊन येतो. सुरत निखिल. काय चालू? अरे ते हे आणलेलं बनवण्यासाठी कार्डबोर्ड, पण आम्हाला वाटलं छोटा पडेल म्हणून आम्ही परत पाठवलं मम्मीला आणि काकीला. हातामध्ये काहीतरी हे कार्डबोर्डच घेऊन गेले. पण नाहीये, मोठा पाठवले. नाहीये मोठा, तेवढीच मोठी साईज आहे. परत येत तेव्हा तिचा तो लोगो बनवायचा, तेव्हा तो का जादूवाला केलाय बघ एक. तेव्हा VP वाला बघ. अच्छा वा. तशा टाइप मध्ये बनवायचं आहे. ओके. हे कुठे गेले? परत गेले आणायला. कार्डबोर्डना पण लावलं पृथाने कामाला. हे पृथा नाही, फक्त आपलं ते चेतकचं काढायला पाहिजे. त्याला काहीतरी लावू ना आपण. तो ते पण पाठ घे ना. हो तू बोल ना मला, पण ते फक्त तू लेबर सांगितलं ना. का मेहंदीचा काय एवढी माती खाल्ली? हे असं जादूटोना मला. वशीकरण करायचंय का लग्न करायचंय? दोन्ही करायचंय.
तिने करायचा काहीतरी प्रयत्न केलाय का काय माहिती, पण असा प्रयत्न का केलाय. ते पहिले ना कार्डबोर्डचं ना खाल्लं तेच खाऊन आलो मी. कट केलेलं मी ते पहिले कार्डबोर्डचं आणि ते छान वाटत होतं. पण नंतर मग मी एक असं पिंटरेस्ट वरती बघितलं ते स्वस्तिकला ते हे लावलं तुला पाहिजे ना. का? म्हटलं ह्याचे ट्राय. तुला पाहिजे कच सुरत आणि ते पण कसं देवाचं झाड. तसंच बनवते आहे एक पिंटरेस्ट वर बरंच याच्यामध्ये 1-2 रील्स मध्ये पण आहे असं बनवलेलं. पण ते प्रॉपर ते झालं नाही जाड. त्याच्यावर सुई टोचली तर हॅलो लागतील ना. नाही त्यांच्या घरचे बोलतील हे ना एकदम माझे हे कोकणी बिकणी आहेत वाटतं. पी वरती टाकू. टी वरती गुदगुला करू. टी वरती गुदगुली केली असते मग ते जोर जोर भाकरी आहे ना वर्किंग आहे रे. रोटी पाचच पाहिजेत ना. मला ना माहिती त्यांना विचार. हॅलो एक आले ना परत तेच घेऊन आले ना. तुम्ही भाकरी किती पाहिजे भाकरी रोटी मला आहे त्याची व्हॅल्यू किती ह्याच्यात बोलली ते तिने बनवलंय. ते तिला बोलले. माहिती मी किती मेहनत करत होती मी त्याच्यावरती. पण तेच म्हणते. अशी माती मी नाही खाल्ली. मी सोडली आणि सो आम्ही बनवतोय आता इथे हॅम्पर. काय अरे विसरलो मी एकच मिनिट फोन जयला फोन केला रे पहिले. हे पण टाक, हे ठेव पहिले इथे. थँक्यू. अरे निखिल. इथे ट्रे बनवण्याची ह्यांची रे बॉक्स. बनतोय का ट्रे. पोटाच्या केळ्यासाठी किती जणांनी एफर्ट्स घेतले. कामाला लावलंय पृथाने सगळ्यांना. स्वतः मेहंदी काढायला बसली इथे आणि सगळ्यांना कामाला लावलंय. इझी एकदम. हे दाबायचं फक्त याच्यामध्ये झालं. तर हे असं करायचं दाबायचं. एक नको मारा नाही त्याच्यामध्येच लावू. लॉक होतं ते त्या दिवशी केलं होतं तयार पण करून ठेवलेले परत खोलले. किती करायचे? समजलं का. एक किंवा दोन. म्हणूनच सगळ्यांना हे बांधायला त्याला दिलंय बघ त्यांनी बांधायला. हे बघ. कसलं भारी रे. ह्याच्यामध्ये आम्ही भरलेत कपडे. त्याच्यामध्ये भरलंय सनग्लासेस, परफ्यूम आणि मला नावच नाही. हे छान आहे पण हे डिरेक्टली नेट पण आहे याला आणि बॉक्स पण आहे. विजय बात लागू आता बांधून ठेव, उद्या ते आणलं की मग त्याच्यामध्ये परत टाक. सो पृथाची छान अशी मेहंदी रेडी झालेली आहे. दाखव मागे. आणि खूप म्हणजे खूपच सुंदर दिसते. आवडली तुला. खूप मस्त, खूप आवडली. एकदम नाजूक काढले ना. हो बघ नाही मोर वगैरे आणि हे हाताचे किती मस्त वाटते. आणि हे वाला तर रंगल्यावरती अजून छान दिसेल. मस्त लिहायचं ना आमच्या वरूनचं नाव पण कुठेतरी. ते लग्नात आता नाही. मस्त. दाखव मम्मीला, काकीला. इथूनच मग एवढी रेखी वेखी इथून लांबूनच ती दिसतीये. आता नेल्स आले की एकदम मस्त. ठीक आहे आता त्यासाठी ठीक आहे. आधी बस नाही ते व्यवस्थित पर्यंत येते ना. ती होती ह्याच्यामध्ये पण मी नको म्हटलं. आता त्यासाठी हे ठीक आहे. एंगेजमेंटला तशी परत अजून मोठी काढायची काकांची इच्छा आहे. लग्नाला तर काका आपण इथपर्यंत काढू. हा हा हा. हा मग नाही येत माझ्याकडे. एक हात आज उद्या दुसरा हात काढावा लागेल. बरोबर ना. प्रमोशन जसं मिळेल तसं साईज पण वाढत हा